बे म्हणजे उपसागर, वे म्हणजे मार्ग, डे म्हणजे दिवस, मे म्हणजे महिना। मुलांनो, आपण रायमिंग वर्ड शिकत आहोत आणि हे शब्द आपल्या लँग्वेजला खूप डेव्हलप करतील, मराठी आणि इंग्लिश। खूप मजा येणार आहे। ले म्हणजे पडून राहणे, रे म्हणजे किरण, हे म्हणजे वाळलेले गवत आणि पे म्हणजे देणे। मुलांनो, आपण क्लासरूम मध्ये एक दुसऱ्यांना मदत करतो। नील म्हणजे काही नाही, फील म्हणजे भरणे, तील म्हणजे पर्यंत आणि वील म्हणजे इच्छा। आपल्या खूप इच्छा असतात आणि आपण त्यांना पूर्ण करतो। हिल म्हणजे टेकडी, कील म्हणजे ठार मारणे आणि मिल म्हणजे कारखाना आणि बिल म्हणजे पावती। मुलांनो, बिझनेससाठी प्रोजेक्ट क्रिएट करावं लागते आणि न्यू आयडियावर काम करावं लागते। पील म्हणजे औषधी, डील म्हणजे बडीशोपची झाड आणि सील म्हणजे खिडकीच्या चौकटीचा आडवा भाग। आपल्याला बिमार झालं तर आपण औषधी घेतो। बॉल म्हणजे चेंडू, कॉल म्हणजे बोलवणे आणि फॉल म्हणजे पडणे, टॉल म्हणजे उंच। आपण खेळतो, आपल्याला चेंडूची जरूरत असते। मुलांनो, लाईक करा। आणि आपण आपल्या क्लासमध्ये शिकवत आहोत। टार म्हणजे डांबर, मार म्हणजे नुकसान करणे, जार म्हणजे भरणे आणि पार म्हणजे समता। मुलांनो, आपण जर नुकसान केलं तर आई रागवते ना आपल्याला। सीट म्हणजे आसन, बीट म्हणजे चावणे, ईट म्हणजे मारा आणि नीट म्हणजे छान। आपल्याला स्टडी करायची आहे छान बसून। आपण आपल्या क्लासमध्ये आणि घरी सुद्धा स्टडी करावं। बीन म्हणजे वाद्य, टीन म्हणजे पत्र, विन म्हणजे जिंकणे आणि सीन म्हणजे पाप। आपण आपल्या शाळेमध्ये स्पोर्टमध्ये शिकतो, जिंकतो। न्यू म्हणजे नवीन, फ्यू म्हणजे काही आणि शिव म्हणजे शिवणे, हे म्हणजे यू म्हणजे जोडणे। इथं विटा जोडत आहेत, घर बांधत आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग। मुलांनो, सबस्क्राईब